मयेव मनधस्व मयबुद्धि निवेशयः निवशिष्यसि मयव तरुध्वन संशय। प्रस्तुत प्राप्त समय आजच्या या प्रवचन रूपी सेवेकरिता घेतलेला श्लोक गीतेतील अध्याय क्रमांक 12 आणि 12व्या अध्यायातील श्लोक क्रमांक 8। या 8व्या श्लोकामध्ये आपल्याला मार्गदर्शन करत असताना भगवंत म्हणतात, मयेव मन अधस्व मयबुद्धि निवेशयः। माझ्या ठिकाणी तुम्ही मन वृत्तीरूप करून घाला आणि माझ्या ठिकाणी तुम्ही बुद्धी स्थिर करा। मयव मन अधस्व मयबुद्धि निवेशयः। मग त्याच्याने काय होईल? निवेशिष्यसि मयव अतरुध्वन संशयः। मृत्यूनंतर तुम्ही माझ्या ठिकाणी निवास कराल यात संशय नाही। अशा प्रकारचं मार्गदर्शन या प्रस्तुत श्लोकातून भगवंत आपल्याला करतात। या श्लोकावर अर्थ पूजा बांधण्याआधी, श्लोकावर विवरण घेण्याआधी, चिंतन करण्याआधीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। या मामनोली गावातील हे रोहणे परिवार आणि या रोहणे परिवाराचे दादा कैलासवासी संतोष लक्ष्मण रोहणे, कैलासवासी संतोष लक्ष्मण रोहणे दादांना बुधवार दिनांक 1 जानेवारी 2025 रोजी देवाज्ञा झाली। त्यांचं दुःखद निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। रोहणे परिवार म्हटल्यानंतर या सर्व भावंडाच्या आईसाहेब असतील, त्याचप्रमाणे आमच्या संतोष दादांचे मोठे भाऊ कैलास दादा असतील, एकनाथ दादा असतील, नरेश दादा असतील, त्याचप्रमाणे संतोष दादांच्या धर्मपत्नी आमच्या विद्याताई असतील, संतोष दादांची मुलं भार्गव असेल, सलोनी असेल आणि हा संपूर्ण रोहणे परिवार। खऱ्या अर्थाने या रोहणे परिवारावर 1 जानेवारी रोजी दुःखद प्रसंग ओढावला। या दादांच्या जाण्याने एक मोठं दुःखाचं संकट आलं। खरं तर अतिशय कमी वयामध्ये, अर्थात वय वर्ष अवघ्या 45 आणि 45व्या वर्षी दादांनी तुमचा आमचा निरोप घेतला। मुलं लहान आहेत दादांची, शाळेमध्ये आहेत, शाळेत शिकत आहेत बरं का। मेकॅनिकल म्हणून काम करायचे, ऑटो मेकॅनिकल म्हणून दुचाकी गाड्या रिपेअरिंग करण्याचं काम करायचं। अतिशय उत्कृष्ट असे मेकॅनिकल होते, होंडाच्या शोरूम मध्ये कार्यरत होते, काम करत होते। आपला उदरनिर्वाह व्हावा, आपला संसार चालावा, आपल्या मुलाबाळांचं संगोपन करावं या उद्देशाने कष्टाळू माणूस, मेहनत करणारा माणूस आणि अतिशय हुशार असणारे आमचे दादा खऱ्या अर्थाने अतिशय कमी वयामध्ये त्यांनी तुमचा आमचा निरोप घेतला। या ठिकाणी या प्रवचन सेवेसाठी जो श्लोक आपण घेतलेला आहे, या 12व्या अध्यायातील श्लोक क्रमांक 8, या 8व्या श्लोकामध्ये भगवंत आपल्याला मार्गदर्शन करतात। म्हणतात, मयव मन अधस्व मयबुद्धि निवेशयः निवेशिष्यसि मयव तरुध्वन संशयः। तुम्ही मला मन माझ्या ठिकाणी वृत्तीरूप करून घाला, बुद्धी स्थिर करा, मृत्यूनंतर तुम्ही माझ्या ठिकाणी निवास करा। अशा प्रकारची ओळख भगवंत आपल्याला करून देतात। प्रत्येक माणसाची वाटचाल जर पाहायला गेलं किंवा प्रत्येक माणसाची धावपळ जर पाहायला गेला आज, तर मुक्त होण्यासाठी आहे, मोक्ष मिळण्यासाठी आहे, कुठेतरी आम्हाला स्थिरता प्राप्त व्हावी यासाठी प्रत्येक माणसाची धावपळ चालू आहे। कोणी भगवंताचं नामचिंतन करतंय, कोणी ग्रंथ वाचन करतंय, कोणी कीर्तन श्रवण करतंय, कोणी प्रवचन श्रवण करतंय। ज्या ज्या संप्रदायामध्ये जी जी काही उपासना, जे जे काही देवपूजा त्यांना लावून दिली असेल, सांगितले असेल, जे नियम सांगितले असतील, त्या नियमाचं पालन करतोय आम्ही, देवपूजा करतोय, उपासना करतोय। हे सगळं करत असताना आमच्या मनामध्ये फक्त एकच विचार असतो, आम्ही मुक्त झालो पाहिजे, आम्ही मुक्त झालो पाहिजे। भगवंत म्हणतात, या संसाराच्या बंधनातून तुम्हाला सोडवतो, या जन्म मृत्यूच्या रहाटगाड्यातून तुम्हाला सोडवतो। देशामहम समृद्धार्था मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थमया वेशित चेतसा। बरं का,
संसार रूपी जो भवसागर आहे त्या भवसागरामध्ये तारण्यासाठी तुम्हाला सामर्थ्य देतोय भगवंत म्हणतात. मी तारून नेतोय आणि जन्म मृत्यूच्या राहाडगाड्यातून तुम्हाला सहज मोकळं करतोय. तुम्ही फक्त काय करा, मला मन अर्पण करा, मला चित्त अर्पण करा, मला बुद्धी अर्पण करा. आमचं नेमकं काय होतंय माहितीये का बाबा, खिशातलं सांडायचं असलं की तिथे आम्ही कमी पडत नाही, बरं का. खिशातलं जर सांडायचं असेल तर कमी पडत नाही, पण जवळचं सांडायचं आलं की मग मात्र मागे मागे सरतो. आलं का लक्षात? आमच्या हातातलं काही द्यायचं असेल ना तर आम्ही सहज देतो आणि बोलतो सुद्धा, देवासाठी आपण काही कमी करत नाही, देवासाठी आपण काही कमी पडत नाही, देवासाठी आपण काही मागे पुढे बघत नाही. हातातलं देताना मनातलं अंतःकरणातलं द्यायचं आलं की मागे मागे सरतो, बरं का. देवाला हातातल्यापेक्षा मनातलं जास्त आवडतंय, समजतंय? देवाला हातातल्यापेक्षा अंतःकरणातलं जास्त आवडतंय. काय म्हणतात इथे भगवंत, तुम्ही माझ्या ठिकाणी मन वृत्तीरूप करून घाला. म्हणजे देवाला आपण मन अर्पण करायचंय, मन द्यायचंय, त्याच्यापुढे बुद्धी माझ्या ठिकाणी स्थिर करा. म्हणजे काय होईल, मृत्यूनंतर तुम्ही मला येऊन भेटाल. मन देवाला द्यायचंय, मन देवाला द्यायचंय, बरं का. आम्ही मुक्त व्हावं म्हणून प्रयत्न करतोय, आम्हाला सद्गती प्राप्त व्हावी म्हणून आम्ही सगळ्या प्रकारचे प्रयत्न करत असतोय. पण गती ही कशावर अवलंबून आहे माहिती आहे का? आमच्या कर्मावर, आमच्या विचारावर, आमच्या गुणांवर गती अवलंबून आहे. आम्ही कसे जगतोय, वागतोय याच्यावर आमची गती अवलंबून आहे, बरं का माऊली. तुम्ही देवाला किती मोठा हार घालताय त्याच्यावर तुमची गती अवलंबून नाही आहे. तुम्ही देवाला किती मोठी फळं अर्पण करताय त्याच्यावर तुमची गती अवलंबून नाही आहे. तुम्ही देवाला तुपाचा दिवा लावताय की अजून कसला दिवा लावताय, तुम्ही देवाला सुगंधी अगरबत्ती लावताय की अजून कशी लावताय याच्यावर तुमची गती अवलंबून नाही आहे. आम्ही बद्ध राहावं की आम्ही मुक्त व्हावं, आम्हाला अधोगती मिळावी की आम्हाला सद्गती मिळावी, हे आमच्या विचारावर अवलंबून आहे, हे आमच्या कर्मावर अवलंबून आहे, हे आमच्या गुणांवर अवलंबून आहे. म्हणून म्हटलेलं आहे, हे सकळ गुणापासी गती, गुणापासी गती आहे. आम्ही आमच्या डोळ्याने काय पाहतोय, आम्ही आमच्या कानाने काय ऐकतोय, आम्ही आमच्या तोंडाने काय बोलतोय, आमचे हात काय कार्य करतात, आमचे पाय काय कार्य करतात, आमची इंद्रिय काय कार्य करतात, याच्यावर सगळ्या प्रकारची ती गती अवलंबून आहे. सकळ गुणापासी गती. जी चांगली कर्म करते, ज्यांचे चांगले विचार आहेत, भाग्यश्री भोगती. राजासारखे जगतायत, राजासारखे वागतायत, राजासारखे कर्म करतायत, भाग्यश्री भोगती. जे व्यसनाधीन झालेले आहेत, जे वासनेअधीन झालेले आहेत, जे विषयाधीन झालेले आहेत, अज्ञानाला धरून आहेत, अंधश्रद्धेने ग्रासलेले आहेत, भ्रमाने ग्रासलेले आहेत, दरिद्रे प्राप्ती यदर्ती संदेह नाही, दरिद्र प्राप्ती यदर्ती संदेह नाही. जर कर्मावर आमची गती अवलंबून आहे तर कर्म कोणाच्या हातात आहेत बरं? कर्म करताना आम्हाला कोण दिसतंय? एखादी गोष्ट पाहताना आम्हाला डोळे दिसतात, एखादं काही ऐकताना आम्हाला कान दिसतात, शब्द उच्चार करताना आम्हाला तोंड दिसतंय, मुख दिसतंय, काहीतरी कार्य करताना हात दिसतात, कुठेतरी जाताना पाय दिसतात. अर्थात कर्म ही इंद्रियांच्या अधीन आहेत. ऐकताय ना? कर्म ही इंद्रियांच्या अधीन आहेत. कर्म करताना आम्हाला इंद्रिय दिसतात. पण मग त्या इंद्रियांकडून कर्म करून घेणारा कोण आहे? कोणतरी असेल ना. इंद्रियांकडून कर्म करून घेणारा कोणतरी असेल ना. डोळ्यांना पाहायला लावणारा कोण आहे? तोंडातून बोलायला लावणारा कोण आहे? कानातून ऐकायला लावणारा कोण आहे? सर्व इंद्रियांनी कार्य करून घेणारा कोण आहे? त्याला मन म्हणतात. मन म्हणतात, तुकोबा म्हणतात, मन इंद्रियांचा राजा. मन काय आहे? इंद्रियांचा राजा आहे. असं म्हणतात, राजा बोले ना दल आले. जसं राजा बोलतोय तसं प्रजेला कार्य करावं लागतंय. मन जसं सांगेल ना तसे इंद्रिय कार्य करत असतात. तुमच्या डोळ्यांना कसली आवड आहे हे तुमच्या मनावर अवलंबून आहे. तुमच्या कानाला काय ऐकायला आवडतंय हे तुमच्या मनावर अवलंबून आहे. तुमच्या मुखातून तुम्हाला बोलायला काय आवडतंय हे तुमच्या मनावर अवलंबून आहे. एखादं दृश्य परत 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 परत
न्याहाळावं, पाहावं, पण वाईट आहे. वाईट दृश्य परत परत पाहावं हे जर तुम्हाला तुमच्या डोळ्यांना जर आवड असेल बरं का, तर तुमचं मन त्याप्रमाणे कार्य करते, तुमच्या मनाकडे त्याप्रमाणे विचार आहेत, म्हणून तुमच्या डोळ्यांकडून ती कर्म घडतात, ते कार्य घडतंय. आम्ही देवाचं ऐकावं, आम्ही संतांचं ऐकावं, की इतरांची निंदा नालिश ती ऐकावी, हे कानाकडे जे आमचे विचार असतात ना, हे आमच्या मनावर अवलंबून आहे. आमच्या मनाला कसली आवड आहे त्याच्यावर आमच्या इंद्रियांची कर्म अवलंबून आहेत. आमच्या मुखातून काय बोलावं आम्ही. खरं तर चारही वाचा भगवंतांनी नरदेवाला दिलेले आहेत. परा, पच्छंती, मध्यमा आणि वैखरी. या चारही वाचा भगवंतांनी आम्हाला दिलेल्या आहेत. आमच्या वैखरीतून काय यावं हे परेत जरी शिजत असेल तरी शिजवाचं काम मन करतंय ना. परेमध्ये ते विचार आणण्याचं काम मन करतंय ना. म्हणून तुमचं मन जसं असेल तशी इंद्रिय कार्य करत असतात. आपल्या मनाला जी आवड असेल त्याप्रमाणे इंद्रिय कार्य करत असतात. ते मन कोणाच्या संगतीला आहे, ते मन कोणाच्या जोडीला बसतंय, त्याप्रमाणे त्याची आवड निर्माण होत असते. संगतीप्रमाणे. सज्जन को सज्जन मिला तो हो गया दो दो बात, और गधे को गधा मिला तो खा गया दो दो लात. आम्ही सज्जनाच्या जोडीला जर बसलो ना तर आम्हाला त्या दृष्टीने बघितलं जातंय. पण आम्ही दुर्जनाच्या जोडीला जर बसलो तर आम्ही किती जरी सज्जन असलो तरी आमच्या विषयी सुद्धा तर्क वितर्क केले जातात. अरे त्यांच्या जोडीला हा म्हणजे हा पण नाही ना. समजतंय ना. सोन्याच्या संगतीला चिंधीचं जतन. माय माऊली एखाद्या कार्यक्रमाशी जाऊन आली ना की ते कानातलं काढते बरं का. नवीन कपडा नाही फाडत ती, जुना असेल तो फाडते, त्याची चिंधी काढते, त्या चिंधीमध्ये त्याला बांधते त्या कानातले सोन्याचे बरं का. ती चिंधी अर्थात ते बांधलेलं एखाद्या डबीमध्ये ठेवते, ती डबी पॅक करते, ती डबी एखाद्या पेटीमध्ये ठेवते, तिला लॉक करते, कपाटात जाते, कपाट उघडते, लॉकरमध्ये ठेवते, त्याला लॉक करते, कपाटाला लॉक करते. चिंधी भाव खाते. मला किती सांभाळून ठेवले. समजतंय. चिंधी भाव खाते. संगत झाली सोन्याची म्हणून हिला किंमत आली ना. सोन्याची संगत झाली म्हणून किंमत आली. ज्या दिवशी ती ताई पुढच्या कार्यक्रमाला जाण्यासाठी ते कानातलं त्यातले काढून घेते ना त्यावेळेला ती चिंधी गवणीवर पडलेली असते, कुठेतरी बाजूला पडलेली असते, कोपऱ्यामध्ये पडलेली असते. आम्हाला जे महत्व प्राप्त आहे, आम्ही जे सगळं काही कार्य करतोय, आमची कीर्ती राहिली पाहिजे. देहाने जरी गेलो तरी, आमच्या देहाची माती झाली तरी विचाराने, गुणांनी, कर्माने आम्ही राहिलो पाहिजे. हे संगतीवर अवलंबून आहे. संगतीवर अवलंबून आहे. जगद्गुरु तुकोबा म्हणतात, चंदनाच्या संगे बोरी विघडल्या, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा ना. चंदनाचा नुसता संग झाला तर बोरींना सुद्धा चंदनाचा सुगंध यायला लागला. देवाला हार अर्पण करायचं म्हणून प्राजक्ताची फुलं आणली. ती फुलं ज्या दोऱ्यामध्ये ओवली ना, गुंफली ना, त्या दोऱ्याला सुद्धा सुगंध निर्माण झाला. का? फुलांचा संग झाला म्हणून. फुलांचा संग झाला म्हणून. आमच्या मनाची जी वृत्ती आहे, आमच्या मनाचे जे विचार आहेत, आमची मनाची जी संकल्पना आहे, आमच्या संघावर अवलंबून आहे. आम्ही कोणाच्या जोडीला बसतोय, आम्ही कुठे बसतोय. नाक्यावर बसणाऱ्या माणसांचे विचार बघा काय असतात, कधीतरी अनुभवा बरं का. सत्पुरुषांच्या जोडीला बसणाऱ्या माणसांचे विचार बघा, आणि वाईटाची संगत करणाऱ्या माणसांचे विचार बघा काय असतात. कशा पद्धतीने विचार करतात, त्यांची विचार करण्याची काय पद्धत असते ती बघा. साधं उदाहरण आहे. माणूस कसाही असू द्या बरं का, पण जेव्हा तो स्मशानभूमीत जातो ना एखाद्याला अग्नी द्यायला, एखाद्याच्या अंतिम संस्कारासाठी,
त्यावेळेला तिथे गेल्यानंतर त्याच्याकडे वैराग्य उत्पन्न होते. काय म्हणतोय माहितीये का, प्रत्येकाच्या तोंडामध्ये काय असतंय, काय येतं रे माणसाच्या बरोबर, करगोटा सुद्धा देत नाहीत. ह्या माणसाने म्हणे हाडाची काळं केली, रक्ताचं पाणी केले, काय काय केलं, काय दिलं याच्या बरोबर बघा ना. शेवटी कोण नाही रे कोणाचं, शेवटी काही येत नाही माणसाच्या बरोबर. जोपर्यंत स्मशानात आहे ना तोपर्यंत ऐका, त्या मेलेल्या माणसाला आयुष्यभर ज्याने विरोध केला तो सुद्धा बोलतोय चांगला माणूस होता, भारी माणूस आता होता, चांगला माणूस होता. आम्हाला कोणीतरी चांगलं बोलावं, नव्हे आम्हाला आमच्या विरोधकांनी सुद्धा चांगलं बोलावं असं जर आम्हाला वाटत असेल तर या ठिकाणी मारावं लागतंय. मेल्यानंतर सगळे लोक चांगलं बोलतायत, मेल्यानंतर सगळे लोक चांगलं बोलतायत. स्मशान एकदा सोडलं की लगेच विचारामध्ये परिवर्तन होतंय की नाही. त्या जागेत ती पॉवर आहे, त्या जागेत ते सामर्थ्य आहे माणसाच्या विचारामध्ये बदल करण्याचं. आम्ही कुठे बसतो याला महत्व आहे, आम्ही कोणाच्या संगतीला बसतो याला महत्व आहे, बरं का. कोणाच्या जोडीला आम्ही बसतो याला महत्व आहे. 100 वाईट विचाराची माणसं जोडण्यापेक्षा, वाईट विचाराची माणसं 100 जोडण्यापेक्षा चांगल्या विचाराची माणसं 2च जोडा ना. तुम्हाला व्यसन करायला लावतील, तुम्हाला व्यसन करण्यासाठी आग्रह करतील असे 100 मित्र जवळ करण्यापेक्षा 2च मित्र जवळ करा जे तुम्हाला जगद्गुरु तुकोबा आणि माऊली ज्ञानोबा सांगतील. संतांचे विचार तुम्हाला ऐकवतील असे 2च मित्र जवळ करा, उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. आजची स्टेटसची व्हिडिओ आहे माझी. खोट्याच्या पंगतीला बसण्यापेक्षा सत्पुरुषाच्या संगतीला बसा. नाहीच काही मिळालं ना, सद्गुण, सद्विचार, सत्कर्म, सद्गती मिळेल. अजून काय पाहिजे आम्हाला, अजून काय पाहिजे. पण खोट्याच्या पंगतीला पण नको, पंगतीला पण नको. आमची कर्म जी आहेत ना ती कर्म आमच्या मनावर अवलंबून आहेत. मन कसं आहे, जगद्गुरु तुकोबा म्हणतात, मन इंद्रियांचा राजा सर्व भावे त्याची पूजा, मन जीवींच प्रदान, मन माझ नारायण, आधी मन घेई हाती तोची गणराज गणपती. किती पॉवर आहे त्या मनाकडे, किती सामर्थ्य आहे त्या मनाकडे. तुका म्हणे मन चंचळ हाती येऊ देईना गुरुचे बळ, हाती येऊ देईना गुरुचे बळ. कवयित्री म्हणतायत, मन वढाय वढाय उभ्या पिकातील ढोर, किती हाकया फिर येत पिकावर. किती जरी हाकलण्याचा प्रयत्न केला, किती जरी त्याला आपण थांबवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा थांबत नाही, ते नियंत्रणात येत नाही, ते कधी तृप्त होत नाही. ते मन कधी तृप्त होत नाही. एक वेळ सगळी इंद्रिय तृप्त होतील पण मन कधी तृप्त होत नाही, मन कधी तृप्त होत नाही. एखाद्या वेळी एखाद्या पंगतीमध्ये जर आम्ही जेवायला बसलो आणि आमच्या आवडीचं जर काही असेल तर रोज जेवढं आम्ही जेवतोय तेवढं जेवून एक्स्ट्रा जेवण्याचा प्रयत्न करतोय, कारण आवडीचं आहे, बरं का माऊली. ढेकर येईपर्यंत जेवतोय तरी सुद्धा परत असं वाटतंय की अजून जेवावं, उद्याचं पण आजच जेवण घेऊ की काय, का आवडीचं आहे. आमच्या आवडीचे लाडू असले तर आम्ही तिथे खातोच खातो, पण रुमालात बांधून घरी पण घेऊन येतो. पोट भरलेलं असतंय, मन रित असतंय. काय असतंय, पोट भरलेलं असतंय, मन रित असतंय, मन रित असतंय. इंद्रिय तृप्त होतील, पाहून पाहून डोळे थकतील, ऐकून ऐकून कान थकतील, बोलून बोलून तोंड थकेल रे, खाऊन खाऊन आम्हाला पार अगदी गळ्यापर्यंत येईपर्यंत मनुष्य खात असतोय पण तरी सुद्धा त्याची इच्छा पूर्ण होत नाही. पोट भरलेलं असतंय पण मन रीत असतंय, त्याचं मन रीत असतंय. पोट भरलेलं असतंय त्याचं पण मन रीत असतंय. मन कुठेच तृप्त होत नाही. सांगा ना, तुम्ही किती वर्ष संसार केला म्हणजे तुमचा संसार पूर्ण होईल, तुमचं मन तृप्त होईल? किती वर्ष? 20 वर्ष, 25 वर्ष, 30 वर्ष? पतवंड पाहतात. पतवंड म्हणजे पतवंडांची लग्न बघून सुद्धा निरोप घ्यायला मागत नाही, निरोप घ्यायला मागत नाही. वय वर्ष 90 तरी सुद्धा बोलते ते माझ्या डोळ्यासमोर एवढ्या पतवंडांची लग्न झाली असती बरं झालं असतं.
ते झाल्यानंतर त्यांची पोरं पाहिला म्हणजे बापरे, किती मोठी अशा अपेक्षा आहे बघा. किती वर्ष संसार केला म्हणजे आम्ही तृप्त होऊ, आमचं मन स्थिर होईल, आमचं मन भरेल. किती वर्ष संसार केला. प्रत्येकाने मनामध्ये विचार करा ना. घरात सगळं असतंय हो, पण मनाचं कसं आहे माहितीये का, आमचं जे असतं ते आम्हाला कमी आवडतं म्हणून आमच्या अंगावर 10,000ची साडी जरी असली तरी पण तिच्याकडे लक्ष नसतंय. शेजारणीच्या अंगावर 1,000 रुपयाची जरी असली तरी ती आम्हाला आवडते. 1,000 रुपयाची आमच्या अंगावर असलेली आवडत नाही, पण शेजारणीच्या अंगावर 250 रुपयाची असेल ना, तो कलर आम्हाला आवडतोय. बरोबर आहे की नाही? खरं आहे की खोटं आहे? आमच्या घरात सगळं काय आहे, पण शेजाऱ्यांचं आलेलं ते परत करायची इच्छा होत नाही. चांगलं आहे, मस्त आहे, भारी आहे, अशीच ही मी असं हे शोधत होते पण मला मिळालं नाही. आता आलंय आहे तर राहू द्या. बाबा तुमची गावकीची भांडी असायची का पूर्वी? गावकीची भांडी असायची? आता आहेत का? पूर्वी घेतलेली तेवढीच आहेत का? मध्ये मध्ये काही कमी होतं? बरोबर आहे ना बाबा? गावकीच्या भांडीवर नाव असतंय. तुमचं काही मंडळ असेल त्याचं जय हनुमान मित्र मंडळ मामनोली किंवा काय असेल ते, जे असेल ते ग्रामस्थ मंडळ मामनोली, बरं का? त्यातल्या बालद्या काही वेळेला कमी होतात, त्यातल्या कावल्या काही वेळेला कमी होतात. चमचं तर दरवर्षी आणायला लागतात, दरवर्षी. मोठे मोठे टोप गायब झाले, टाक्या गायब झाल्या स्टीलच्या मोठमोठ्या. कोणी खेळणीवाल्याने नेल्या का? इकडे कुंद्यावाल्याने नेल्या का? इकडे पोडगाववाल्याने नेल्या का? नाही ना. गावकीची भांडी सुद्धा आम्हाला वाटा येत नाही, असा संसार आहे आमचा. किती दिवस केला म्हणजे पुरा होईल सांगा ना. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. दुःख आहे, त्रास आहे, कष्ट आहे, पण तरी सुद्धा मरेपर्यंत तो आम्हाला पूर्ण होत नाही. आमचं मन तृप्त होत नाही, आमचं मन स्थिर होत नाही, आमचं मन भरत नाही. त्याला म्हणतात मन भरत नाही. असं आहे ते. म्हणून तर दरवर्षी माणसाला पडव्या काढायला लागतात ना. जोपर्यंत जागा आहे तोपर्यंत तो वाढवतच असतो. इकडे एक पडवी काढ, तिकडे एक पडवी काढ, इकडे एक पडवी काढ. कधीतरी एखादा पाहुणा येतो बघा, एक खूप मोठं घर होतं, मोठं होतं, मग ते पडव्या काढून काढून बारका करून टाकलं ना. कधी थांबायचं आहे आपलं? म्हणजे तृप्त कधी होणार आम्ही शांत कधी होणार, आम्ही स्थिर कधी होणार? असं म्हणतात संसार कितीही केला नेटका तरी तो पांढरा फिका होत जातो. त्याला कधी रंग येत नाही, त्याला कधी कलर येत नाही. आम्ही आयुष्यभर जरी संसारासाठी कार्य केलं, आम्ही आयुष्यभर जरी प्रपंचासाठी कार्य केलं तरी आमचं मन कधी तृप्त होत नाही. आमच्या मनामध्ये कधीही परिवर्तन होत नाही. आमच्या मनाला कधी सुख समाधान शांती प्राप्त होत नाही. खरोखर जर मनाला असं वाटत असेल की मुक्त व्हावं, मला या संसारूपी भवसागरामध्ये तरायचं आहे, मला या जन्म मृत्यूच्या रहाटगाड्यातून सुटायचंय, मनापासून जर असं वाटत असेल ना, तर भगवंत म्हणतात मयव मन अदत्व मय बुद्धी निवेशयः निवेशेषि मयव मत अतरुद्वन संशयः. ते मन माझ्या ठिकाणी स्थिर करा, वृत्तीरूप करून घाला. भगवंत म्हणतात याची त्याची संगत करण्यापेक्षा, याच्या त्याच्या संगतीला राहण्यापेक्षा, वाईटाच्या संगतीला राहण्यापेक्षा, खोट्याच्या संगतीला राहण्यापेक्षा चांगल्याच्या संगतीला राहा. बरं का? कुठेतरी जरा काही आलं की लगेच त्या मनाकडे अभिमान निर्माण होतो, अहंकार निर्माण होतो आणि त्या अहंकारातून वागायला लागतो, जगायला लागतो, त्या अभिमानातून वागायला लागतो. ठीक आहे, संसार प्रपंचिक माणसाकडे अभिमान निर्माण होतो, अहंकार निर्माण होतो. काही वेळाला त्याच्याकडे नम्रता नसते, त्याला कसं जगावं कसं वागावं हे कळत नाही. ठीक आहे ना, त्याला मार्गदर्शनच नाही तर काय. पण परमार्थिक मनुष्य, जो आध्यात्मिक मनुष्य आहे, जो भक्ती करतोय, परमार्थ करतोय, ग्रंथ वाचन करतोय, अशा माणसाकडे सुद्धा अभिमान यावा, अहंकार यावा. काय आहे तेच त्याला कळत नाही. मी कसं वागतोय जगतोय तेच त्याला कळत नाही. त्या अहंकारामध्ये एवढा भरलेला असतोय ना, एवढ्या गर्वाने अहंकाराने फिरत असतोय, भरलेला असतोय तो, की त्याचं त्यालाही कळत नाही मी करतोय ते काय करतोय, चांगलं करतोय की वाईट करतोय. माणसाला मोठेपणा मिळाला ना कधी ते मिरवायला खूप आवडते, खूप आवडते.
आणि आत्ताच जो चाललाय ना अनेक माणसांचा तो फक्त मोठेपणा, कोणीतरी मला मोठं म्हणावं, बस कोणीतरी मला माझं ऐकावं, माझ्या ऐकण्याप्रमाणे चालावं, मी करेन तेच, मी सांगेन तेच, मला जसं वाटतंय तसंच. आणि जरा कुठं थोडस मनविरुद्ध झालं ना की मग लगेचच तिथे वेगळ्या प्रकारचं वातावरण निर्माण होतंय. मनाविरुद्ध झाल्यानंतर नाराजी निर्माण होते, जे कार्य घडायचं ते घडत नाही, मान अपमान आडवा येतो, नको त्या प्रकारचे विचार त्या ठिकाणी स्पर्श करून जातात. मी आणि माझं एवढंच फक्त माणसाला दिसतंय बघ, माझं ऐकलं पाहिजे, मी सांगेन तेच. एका सत्पुरुषाला त्यांच्या शिष्याने प्रश्न केला. एका शिष्याने त्या सत्पुरुषाला विचारलं, बाबा तुम्ही सांगताय त्याप्रमाणे मी कार्य करतोय, ऐका ना. तो म्हणतो मी उपासना करतोय, मी देवपूजा करतोय, मी देवाचं नामस्मरण करतोय, मी देवाच्या बाबतीत कधी काही कमी पडत नाही, ज्या ठिकाणी जे पाहिजे ते मी देतोय, माझी उपासना, माझी देवपूजा, माझं नामस्मरण. पण तरी सुद्धा इतर शिष्य जेवढे समाधानी आहेत, सुखी आहेत, परमानंद त्यांना प्राप्त झालेला आहे, ते सुख, तो आनंद मला का मिळत नाही? त्यांच्यामध्ये जे परिवर्तन पाहायला मिळते ते परिवर्तन माझ्यात का होत नाही? ऐकताय ना? मस्त प्रश्न आहे ना बाबा. मी देवपूजा करतोय, प्रत्येक शब्द ऐका हा माझा. मी देवपूजा करतोय, मी उपासना करतोय, मी नामस्मरण करतोय, मी देवाच्या बाबतीत कधी काही कमी पडत नाही, तरी सुद्धा इतर आपल्या शिष्यांना जे काही समाधान प्राप्त झालेले, जे काही आत्मसुख प्राप्त झालेले, जे काही परमानंद प्राप्त झालेले, जे त्यांच्यामध्ये परिवर्तन झालेलं आहे, ते परिवर्तन माझ्यात का होत नाही बरं? का मला ते मिळत नाही? त्या साधू पुरुषाने उत्तर दिलं, दादा तुला सगळं मिळेल मी मेल्यावर. काय उत्तर दिलं? मी मेल्यावर तुला सगळं मिळेल. आता त्याने मूर्खाने साधू मरायची वाट पाहावी का? तो आमचा मी मरत नाही, मी आहे म्हणून 2 टायमाचा खायला भेटा, एवढं लक्षात ठेवा का? नाही तर तुम्हाला चहा पण करता येत नाही. जर मी स्वयंपाक केला नाही तर तुम्ही भुकजे राहा. मग तो पण बोलतो मी आणतो म्हणून तुमचं चाललंय बरं का, मी कमवतो म्हणून तुमचं चाललंय बरं का. मी जर गेलो नाही ना, काम धंदा जर केला नाही ना, तर तुम्हाला भुकेला राहावं लागेल. आजा गेला पणजा गेला, बाप मसने गेला, देखत देखत नातू पणतू तोही तैसा होऊ नये म्हणून हे प्रवचन आहे. ऐकताय ना? आजा गेला पणजा गेला, बाप मसने गेला, देखत 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 नातू पणतू तोही तैसा झाला. का झाला? प्रवचन श्रवण नाही, कीर्तन श्रवण नाही, संतांचा संग नाही, संतांचे विचार ऐकले नाही, संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास नाही, फक्त गर्व ताठा अभिमान घेऊन आम्ही उभं राहिलो. अभिमान कसला रे? मला जास्त येतंय, मला जास्त अभ्यास आहे, मला खूप कळतंय, माझे अमुक ओव्या पाठ आहेत, माझे अमुक हे पाठ आहे, माझे अमुक अभंग पाठ आहेत ते ठीक आहे ना, त्याचा उपयोग स्वतःसाठी करून घ्या. परमार्थ मिरवायचा नाहीये, परमार्थ मुरवायचा आहे. मिरवण्यासाठी जर आपण त्याचा उपयोग केला तर त्याचा काही उपयोग आपल्याला होणार नाही, काही फळ फायदा होणार नाही, काही परिवर्तन होणार नाही. पण मिरवण्यासाठी नाही, मुरवण्यासाठी जर आपण उपयोग केला तर आपल्यामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही, नम्रता आल्याशिवाय राहणार नाही, आमच्या अंतःकरणामध्ये नम्रता निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. परमार्थाचा पहिला अलंकार आहे नम्रता. आपल्या मनाकडे जर नम्रता यावी, आमच्या देहाकडे नम्रता यावी असं वाटत असेल तर त्या मनाला संतांच्या चरणाशी स्थिर केलं पाहिजे, देवाच्या चरणाशी स्थिर केलं पाहिजे. त्या मनाला आवड कसली लागली पाहिजे? हरिनामाची आवड मनाला लावली पाहिजे, श्रवणाची आवड मनाला लावली पाहिजे, ऐकण्याची आवड मनाला लावली पाहिजे. कारण सगळं मनावर अवलंबून आहे. आमचं गती कर्मावर अवलंबून आहे, कर्म इंद्रियांवर अवलंबून आहे आणि इंद्रिय मनावर अवलंबून आहे. मन इंद्रियांचा राजा आहे. जसा राजा बोलतोय तशी प्रजा कार्य करते, जसे राजा बोलतोय तशी प्रजा कार्य करते. मनाला जशी आवड असेल तशी इंद्रिय आमची कार्य करत असतात. आम्हाला देवाला पाहायचंय, मनाकडे ती आवड निर्माण झाली पाहिजे. आम्हाला देवाचंच ऐकायचं आहे, मनाकडे ती आवड निर्माण झाली पाहिजे. आम्हाला देवाचंच बोलायचं आहे.
मनाकडे ती आवडती जाणीव निर्माण झाली पाहिजे. म्हणून आम्ही कोणाच्या संगतीला आहोत, आम्ही कोणाच्या जोडीला बसतो याच्यावर आमचे विचार अवलंबून आहेत. कितीही काही झालं तरी वाईटाची संगत करू नका. एकटे पडलात तरी चालेल. कदाचित जर वाईटाची संगत झाली तर त्याच्याबरोबर आपणही उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. कदाचित जर वाईटाची संगत झाली तर त्याच्याबरोबर आपलंही आयुष्य बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही. ज्या वेळेला राजहंस असं फिरत होतं त्यावेळेला राजहंसाने विचार केला, अरे बगड्यांचे थवे पाहायला मिळतात, कावल्यांचे थवेच्या थवे पाहायला मिळतात, चिमण्यांचे थवेच्या थवे पाहायला मिळतात. अनेक पक्षी एकत्र राहून असे थवेच्या थवे उडतायत, पडतायत, विहार करतायत, आनंद घेतायत. त्याला वाटलं आपण थव्याने नाही पण कमीत कमी एखादा तरी मित्र आपला असावा ना. कोणाला वाटलं? राजहंसाला वाटलं एखादा तरी मित्र आपला असावा ना. फिरता फिरता त्याला डोमकावला भेटला बाबा. आणि मग त्याने विचार केला, नाही कोणी ना, हा तर हा चालेल आपल्याला काय. आणि संगत केली, त्याची मैत्री केली, त्याच्याशी डोमकावल्याशी मैत्री केली. त्या राजहंसाने फिरायला लागले. फिरता फिरता एक हिरव्या पानांनी बहरलेल्या हिरव्यागार झाडाच्या फांदीवर जाऊन बसले. बरं का, दोघेही बसले त्या फांदीवर. त्या हिरव्यागार पानं असलेल्या हिरव्यागार झाडाच्या सावलीला एक पारधी फिरून फिरून त्या ठिकाणी शांत पडला होता. झोप लागली होती त्याला, झोप लागली होती. राजहंसाने विचार केला, एक सूर्याचं किरण आलेलं आहे, ते सूर्याचं किरण त्या पारध्याच्या तोंडावर पडलेलं आहे. असा तरी आपण बसलोय ना, जर पंख पसरून बसलो तर कमीत कमी ते सूर्याचे किरण त्या पारध्याच्या तोंडावर पडणार तरी नाही. त्याला चांगली झोप लागेल, त्याला निवांत झोप लागेल. आणि म्हणून राजहंसाने काय केलं, आपले पंख पसरले. पंख पसरल्यानंतर त्या पद्धतीने तो बसला. पण अशा अवस्थेमध्ये बसल्यानंतर डोमकावल्याला वाटलं, आपल्या मित्राने पंख पसरले तर आपणही पसरायला काय हरकत आहे. आणि डोमकावला तेव्हाच पंख पसरतोय जेव्हा त्याला निष्ठा सोडायची असते, तेव्हा टाकायची असते. याने पंख पसरल्याबरोबर काय झालं, डोमकावल्याने त्याचा नेहमीप्रमाणे कार्यक्रम झाला. आणि ती विष्ठा त्या पारध्याच्या गालावर जाऊन पडली, तोंडावर जाऊन पडली. डोमकावला उठून पळून गेला. पारध्याला जाग आली. गालावर पडल्याबरोबर वरती बघितलं, राजहंस दोन्ही पंख पसरून बसलेला आहे. राजहंसाला काही माहिती नाही काय झालंय ते. त्या पारध्याने शस्त्र काढलं, त्या राजहंसाला मारलं. का? जर माझ्या तोंडावर ही विष्ठा पडलेली आहे आणि वरती जर राजहंस पंख पसरून बसलेला आहे तर ही विष्ठा कोणाची आहे? काही संबंध होता का त्याचा? वाईटाची संगत जर कराल तर काही वेळेला संबंध नसताना सुद्धा फसले जाल. पण चांगल्याची संगत जर कराल ना, तुमच्याकडे कसेही विचार असू द्या, चांगल्या दृष्टीनेच लोक तुमच्याकडे पाहतील. परिवर्तन होईल, परिवर्तन होईल. चंदनाचा नुसता संग झाला तर बोरींमध्ये परिवर्तन झालं. काय झालं? चंदनाचा सुगंध बोरींना यायला लागला. जगद्गुरु तुकोबा म्हणतात, आम्ही बिघडलो, तुम्ही बिघडा ना. तुम्ही म्हणतात ना मी वेडा आहे ना, पण मी वेडा कसला आहे? हरिनामाचा वेडा आहे, पांडुरंग परमात्म्याचा नामचिंतनाचा वेडा आहे, भक्तीचा वेडा आहे, परमार्थाचा वेडा आहे. मला वेड लागलेलं आहे पांडुरंगाचं. ज्या दिवशी आम्हाला ते वेड लागेल त्या दिवशी आमच्यामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. खऱ्या अर्थाने ते वेड लागावं म्हणून आमचा हा प्रयत्न चालू आहे. आमचा काय प्रयत्न चालू आहे? जगद्गुरु तुकोबांना जे वेड लागलं होतं ते वेड आम्हालाही लागलं पाहिजे. ज्या दिवशी ते वेड आम्हाला लागेल ना, त्या दिवशी आमच्या जीवनाचा उद्धार झाला समजा. मनाला आवड निर्माण झाली पाहिजे. ती सद्गती सहज मिळत नाही, परिवर्तन सहज होत नाही, मुक्ती सहज मिळत नाही. बद्ध अवस्था सहज प्राप्त होते. बांधण्यासाठी काय लागतंय? बद्ध अवस्था निर्माण व्हायला काय लागतंय? काय प्रयत्न केले तो आपण हळूहळू आपोआप बांधले गेलोय. मायेने बांधलो गेलो, देहबुद्धीने बांधलो गेलो, अंधश्रद्धेने बांधले गेलो, अज्ञानाने बांधले गेलो, भ्रमाने बांधलो गेलो. कसं बांधलं गेलो आपल्यालाही कळलं नाही. आपणच बांधून घेतलंय, कोणीही आपल्याला बांधलेलं नाही.
कामाने बांधलो, क्रोधाने बांधलो, लोभाने बांधलो, अहंकाराने बांधलो, अभिमानाने बांधलो, गर्वाने बांधलो, ताटाने बांधलो, वेगवेगळ्या प्रकारच्या विषयांनी बांधलो, विकारांनी बांधलो, व्यसनाने बांधलो गेलो. बद्ध अवस्था मला सहज प्राप्त झाली. आमच्याकडे ज्ञान आलं ना, पण प्रपंचाचं उदंड ज्ञान आलं. बद्धाची अवस्था सांगत असताना, बद्धाची व्याख्या सांगत असताना प्रपंचाचं उदंड ज्ञान, परमार्थाविषयी अज्ञान, नेणेसोय समाधान या नाव बद्ध. बद्ध कोणाला म्हणतात? जयास नाही आत्मज्ञान हे मुख्य बद्धाचे लक्षण. ज्ञान आहे, पण तुम्ही काय करावं ते. ज्ञान आहे, तुम्ही कसं जगावं ते. याला ज्ञान म्हणतात. मी कसं वागावं, मी कसं जगावं हे ज्या दिवशी मला कळेल त्याला आत्मज्ञान म्हणतात. ऐका ज्ञानाचे लक्षण. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पाहावे आपण असे आपण तया नाव ज्ञान. एवढं कळत नाही का माणसाला? ज्या वेळेला दुसऱ्याचे दोष आम्ही दाखवतोय ना, त्यावेळेला एक बोट जरी त्याच्याकडे असेल तरी 4 बोट आमच्याकडे असतात. तो एकपटे पण चौपट आम्ही आहेत ना. आमचे विचार ज्या दिवशी आम्हाला कळतील, आमचे गुण ज्या दिवशी आम्हाला कळतील ना, त्या दिवशी निश्चित आमच्यामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. आम्ही काय करतो हेच आम्हाला कळत नाही. ते मांजर तरी परवडलं, ते कमीत कमी शी करून वरती माती तरी लोटते. माणूस काय करतय? काय करतय मनुष्य? आणि कसले आवड आहे मनाला माणसाच्या? आम्हाला आमच्यामध्ये परिवर्तन जर घडवायचं आहे तर प्रवचन श्रवण केलं पाहिजे, कीर्तन श्रवण केली पाहिजेत. एकदा आम्ही रममाण झालो का असं वाटलं पाहिजे आम्हाला. नाही संपेल तर बरं आहे, ऐकावं ऐकावं ऐकवत राहावं असं वाटलं पाहिजे. रममाण झालो पाहिजे आम्ही देवाच्या नामसंकीर्तनामध्ये, आम्ही या प्रवचनामध्ये, देवाच्या नामस्मरणामध्ये रममाण झालो पाहिजे. देहभान विसरलो पाहिजे आम्ही. आम्हाला कसलंही भान नाही राहिलं पाहिजे, कसलंही भान नाही राहिलं पाहिजे. एकाग्र अवस्था आमची निर्माण झाली पाहिजे, एकरूप झालो पाहिजे आम्ही. त्या चिंतनामध्ये, त्या श्रवणामध्ये एकरूप झालो पाहिजे. असत्याची आवड आम्हाला, असत्याकडे सहज वाटचाल होते. एकदा रिमोट संध्याकाळच्या वेळेला आमच्या हातात आला की 4-4, 5-5 सिरियल बसल्या बसल्या पाहतोय आम्ही. किती वेळ गेला तेही कळत नाही. एखादा चित्रपट पाहण्यामध्ये जर आम्ही मग्न झालो ना, तर जशी पुढे क्रिया घडते तशी आम्ही क्रिया करत असतो, तसं आमचे हावभाव असतात. एवढे एकरूप झालेला असतो. आम्हाला माहिती आहे हे सगळं खोटं आहे, पण खोटं पाहताना एवढं एकरूप होतोय की आमच्या चेहऱ्यावरचे हावभाव सांगतात आम्ही किती एकरूप झालोय त्या ठिकाणी. चित्रपट पाहायला लागल्यानंतर असं वाटतंय संपूच नाही. एखादा संपला तर लगेच बोलतो पार्ट 2 कधी येणार आहे, दुसरा भाग कधी येणार आहे या चित्रपटाचा. आवडला पहिला भाग. प्रवचन जर असेल तर तिथे आम्ही नियम ठेवतो. अमुक वाजताच अमुक वाजेपर्यंतच असावं ना. ज्या ठिकाणी आपण कार्यक्रमाचं नियोजन करतोय त्या वेळेला त्या ठिकाणी ते कार्यक्रम नियोजनबद्ध वेळेवरच झाले पाहिजेत. पण कार्यक्रम करणार आणि आयोजक बघून घेतील ना, हे समजतंय. आता बघा आपण पहिल्यापासून बसलोय बरं का, म्हणजे इथे प्रवचनाला सुरुवात झाल्यापासून तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे शांत बसलेत, रममाण झालेत, अतिशय चांगल्या प्रकारे श्रवण करतात. आयत्या वेळेला येणारे बोलतील 11 वाजले तरी महाराज थांबा नाही. अरे तुला काय माहिती आहे किती वाजता थांबायला सांगितलंय ते? जे कधी संपूच नाही असं आम्हाला वाटलं पाहिजे ते कधी संपतं याची आम्ही वाट पाहतोय. आणि जे संपावं नवे आम्ही पाहावंच नाही, त्याच्याकडे आम्ही वळावंच नाही. पण वळाल्यानंतर एवढा रममाण होतो, पाहत असताना एवढा रममाण होतो की ते कधी संपावंच नाही असं आम्हाला वाटतंय. कधी संपावंच नाही असं आम्हाला वाटतंय. आमच्याकडची काही मंडळी आषाढी कार्तिकी एकादशीची वारीची जेवढी उत्सुकतेने वाट पाहत नाही ना, तेवढी उत्सुकतेने वाट मशा यात्राची पाहतात. पाहू नये असं नाही, जाऊ नये असं नाही, जावं जे काय असेल ते. पण आम्हाला आवड कसली आहे? तिथे गेल्यानंतर म्हसोबाचं दर्शन घेतोय. काहींना मंदिर अजून माहित नाही कुठे येते. जाणाऱ्या 70% लोकांना अजून मंदिर माहित नाहीये, देवाचं मंदिर कुठे आहे. बाजार करण्यामध्ये गुंतलेलो आहोत आम्ही. अरे कसला बाजार करावा तेही कळत नाही आम्हाला. आलासी कोठोणी जासी कवण्या रे ठाया, घरदार नोहे तुझे अवघी लटकीच माया. सावध होई बापा काळ लागला मापा, प्रपंची गुंतू नको पाय बुडत असे पापा. त्रिकुट कोसल्याने घर सायास केले, दोन्ही द्वार लिंपोनी यात गुंतो गुंतो मेले.
ते कोसल्याचं उदाहरण दिलेलं आहे, त्या किड्याचं उदाहरण दिलेलं आहे. आम्ही काय करतोय? आम्ही सुद्धा तेच करतोय ना. आम्ही स्वतः बंधनामध्ये अडकतोय. आम्ही स्वतः एखाद्या वासनेच्या अधीन होतोय, विषयाच्या अधीन होतोय, एखाद्या व्यसनाच्या अधीन स्वतः होतोय. आम्ही कसं गुंततोय ना ते आपल्यालाही कळत नाही. किती गुंततोय ते आपल्यालाही कळत नाही. परिवर्तन घडावं असं जर वाटत असेल तर त्यासाठी महत्वाचा विषय असा आहे की आम्ही कशाने बांधलेलो आहोत हे आम्हाला कळलं पाहिजे. आमचं मन स्थिर झालं पाहिजे, आमचं मन मोकळं झालं पाहिजे, मुक्त झालं पाहिजे. अरे पण बांधलंय कशाने ते तर कळलं पाहिजे ना. कुठल्या वासनेने बांधलेलं आहे, कुठल्या विषयांनी बांधलेलं आहे, कुठल्या कल्पनेने बांधलेलं आहे, कुठल्या विकारांनी बांधलेलं आहे, कुठल्या मायेने बांधलेलं आहे, कळलं पाहिजे ना. हे जाळं आहे. जो गुंततोय त्याला कळत नाही मी कुठल्या जाळ्यामध्ये गुंतलोय ते, बरं का. आणि गुंतलेला कधीही जाळ्यात अडकलेल्या माणसाला काढू शकत नाही. मुक्त असेल तोच काढू शकतो. म्हणून संतांचं कार्यच ते आहे, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. म्हणून आमचं मन काय केलं पाहिजे? देवाच्या चरणी स्थिर झालं पाहिजे. मयेव मन अधत्स्व मय बुद्धी निवेशय निवेशिष्यसी मयवातरुद्वन संशय. भगवंत या प्रस्तुत श्लोकातून आपल्याला मार्गदर्शन करतात. मन मला अर्पण कर, माझ्या चरणी स्थिर कर, नृत्यरूप करून घाल. उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. बुद्धी मला अर्पण करणं, माझ्या चरणी स्थिर करणं. माणसाला बुद्धी दिली भगवंताने, बुद्धी देणे भगवंताची. त्या बुद्धीचा वापर आम्ही चांगल्या प्रकारे केला पाहिजे, चांगल्यासाठी केला पाहिजे ना. देवाने संत्री दिली आम्हाला. अरे बाबा चांगल्या प्रकारे झाडावरून काढ. रसरशीत संत्री आहे, तिची साल वरची काढून टाक, आतल्या काचऱ्या, आतलं घर मस्त की खाना तृप्त होऊन आनंद घे ना तिचा. आम्ही साली सकट कुजवली. किती किडे पडे पर्यंत बुद्धी कोणाची लावली? आमची बुद्धी लावली. तांदूळ आणले आम्हाला मस्त की शिजव बाबा, खा, आनंद घे त्याचा. कुजवले तांदूळ, त्या तांदळाची बनवली. काय कार्य करते आमची बुद्धी? जिथे काम करायला पाहिजे, जिथे विचार करायला पाहिजे तो विचार करत नाही आमची बुद्धी. नको तो विचार करत बसते, नको तो विचार. जी गोष्ट काही महत्वाची नाहीये त्या गोष्टीचा आम्ही विचार करत बसतो. काही तथ्य नसते माऊली त्या गोष्टींमध्ये, अशा गोष्टींचा आम्ही विचार करत बसतो. सांगा ना, ज्या वेळेला आंब्याला आंबे येतात त्यावेळेला आंब्याचं झाड हिरव्यागार पानांनी भरलेलं असतंय. त्या हिरव्यागार पानांच्यातून आम्हाला आंबे शोधावे लागतात. खरं आहे की खोटं आहे? आंब्याला आंबे येतात तेव्हा झाड पानांनी भरलेलं असतंय ना. चिकूला चिकू येतात त्यावेळेला ते चिकू सुद्धा, तो झाड सुद्धा पानांनी बहरलेलं असतंय. पेरूला पेरू येतात तेव्हा सुद्धा ते झाड पानांनी बहरलेलं असतंय. अर्थात ती बाळ जन्माला येताना त्या बाळांना जन्माला घालणारी ती आई, अर्थात ते झाड हिरव्या पानांनी म्हणजे हिरव्या साडींनी शोभून दिसत असते. हिरव्या साडींनी शोभून दिसत असते. माऊली ऐकताय ना तुम्ही? मोवाच्या झाडाला मोवाची फुलं येताना त्या झाडाची अवस्था बघितली आपण. असतात पानं, एकही पान नाही, एकही पान नाही. त्या मोवाची काय केली जाते बरं? आपण काय वैज्ञानिक नाहीत त्यामुळे आपल्याला काय माहिती नसेल. माणूस शोध लावतोय बघा कसला. बुद्धी आहे ना, भगवंताने दिलेली ना, त्या बुद्धीचा वापर कुठे करावा, कसं करावा कळलं पाहिजे ना. जे बाळ जन्माला येताना ते त्याच्या आईच्या अंगावरची हिरवी साडी जर काढून घेत आहे तर सांगा ना, त्याची करून जर आम्ही पिलो तर आमच्या अंगावर वस्त्र ठेवील का? ठेवील? म्हणून भगवंत म्हणतात की बुद्धी जी दिली नाही ते माझ्या चरणी स्थिर करा. मयव मन अधत्स्व मय बुद्धी निवेशय. प्रवचन श्रवण करण्याची सद्बुद्धी जी आपल्याला उत्पन्न झाली ना, ही आपल्या आई वडिलांची देणगी आहे. आई वडिलांनी केलेले संस्कार आहेत. कोणाला पण नाही होते, कोणाला पण नाही सुचत ही बुद्धी. धर्माचं, देवाचं आणि देशाचं कार्य जर तुमच्याकडून घडत असेल तर ही तुमच्या आई वडिलांनी केलेले संस्कार आहेत. सगळ्यात मोठी दिलेली देणगी आहे, हीच खरी संपत्ती आहे तुमच्यासाठी तुमच्या आई वडिलांनी कमवून ठेवलेली.
गोळा केलेली सगळ्यात मोठी संपत्ती आहे. उद्धार होईल ना आपला. भगवंत म्हणतात, अरे मृत्यू नंतर तू माझ्या ठिकाणी निवास करशील, मला प्राप्त होशील. फक्त काय कर त्यासाठी? मन माझ्या ठिकाणी वृत्तीरूप करून घाल, बुद्धी माझ्या ठिकाणी स्थिर कर. मृत्यूनंतर तू माझ्या ठिकाणी निवास करशील. आणि आमचा 8 तास काय चालू आहे? कशासाठी हा 8 तास? शेवटचा दिवस गोड व्हावा. आमचा शेवटचा दिवस गोड व्हावा म्हणून 8 तास चालू आहे आमचा. जन्म झालेला आहे, जन्मतारीख इथे बसलेल्या सगळ्यांनाच माहिती आहे. 70% खरी माहित असेल, 30% खोटी माहित असेल, पण जन्मतारीख सगळ्यांना माहिती आहे. खोटी म्हणजे आपल्या गुरुजींनी वाढवून घेतलेली ती शाळेमध्ये आहे की नाही? काय 1/6 कंपल्सरी. आपल्या मित्रांपैकी निम्मे मित्र तर मात्र 4 दिवशी आलेले असतात, आहे की नाही? असू दे, चला ठीक आहे, हरकत नाही. जन्मतारीख आम्हाला माहिती आहे, मृत्यूची तारीख आम्हाला माहिती नाही आहे. आहे का कोणी बसलेल्यांपैकी इथे कोणाला मृत्यूची तारीख माहिती आहे? जन्माला कुठे यावं आमच्या हातात नव्हतं, हे आमच्या हातात नाहीये. ज्या आईवडिलांचे ऋण आमच्यावर होते त्या आईवडिलांच्या पोटी आम्ही जन्माला आलेलो आहोत. ज्या बाईचे ऋण होते ती बाई आम्हाला प्राप्त झालेली आहे. ज्या मुलांच्यावर आमचे ऋण आहेत, ज्या मुलांचे आमच्यावर ऋण आहेत, तीच मुलं आमच्या पोटी जन्माला आलेली आहेत. आज आहेत, काल तीच असतील असं नाही. बरोबर आहे ना बाबा? उद्या पण तीच असतील असं नाही. कोण कुणाचा पिता जगी या माता ही कवणाची कन्या पुत्र ही नसती आपुले भार्या तर परक्याकडची. बंधू भगिनी सगळे सोयरे आप इष्ट संपत्तीची. कोणी नसे या जगी आपुले धरी कास तू धर्माची. म्हणून तर जगद्गुरु तुकोबा म्हणतात, नको नको मना गुंतू माया जाळी. काळ आला जवळी ग्रसावया. काळाची एवढी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप सोडविना. बंधू पाठीची बहीण शेजीची कामिन दूर राहे. सोडविना राजा देशीचा चौधरी आणि कसोयरी भली भली. काय घेऊन आलोय हो आपण इथे येताना तर आमच्या अंगावर वस्त्र सुद्धा नव्हते. क्या लेके आयो रे जग में क्या लेके जाएगा. 2 दिन की जिंदगी है 2 दिन कमे. शेवटचा दिवस आम्हाला माहिती नाहीये. सुभाषितकार म्हणतात, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुमको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. सांझ के बाद होगा सवेरा, देखना है अगर दिन सुनेरा. पाव फूलों पे रखने से पहले तुमको कांटों से चलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. भाड्याच्या खोलीमध्ये ज्या वेळेला राहतोय त्यावेळेला तो मालक येतोय, आवाज देतोय, हे दादा अग्रीमेंट पूर्ण झालं रे दादा, वर्ष पूर्ण झालं, तुला खोली सोडावी लागणार आहे. तसंच आम्हाला सुद्धा एक दिवस ही खोली सोडावी लागणार आहे. एकदा आवाज आला ना, दोन्ही हात जोडून या जगाचा निरोप घेता आला पाहिजे. याला परमार्थ म्हणतात, त्याला भक्ती म्हणतात. हा 8 तास कशासाठी चालू आहे? त्यावेळेला हात जोडून जगाचा निरोप घेता आला पाहिजे. आम्हाला माहित नाही शेवटचा दिवस आमचा कधी आहे, कुठे आहे, काय आहे, नाही माहिती आम्हाला. फरक एवढाच आहे, अग्रीमेंटवर तारीख असते. जो भाडेकरू राहतो त्याला माहिती आहे ह्या तारखेला मला ही रूम सोडायची आहे. आमचं अग्रीमेंट झालेलं आहे, तारीख आम्हाला माहित नाहीये. आवाज येईल त्यावेळेला हे घर आम्हाला सोडायचं, हे घर आम्हाला सोडायचं, हे घर सोडून जायचं. आम्ही आयुष्यभर जी कर्म करतोय ना, आयुष्यभर जे कार्य करतोय ना, त्याप्रमाणे आमची शेवट सांगितलेला आहे. 8व्या अध्यायातील 6वा श्लोक. यम यम वापि स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमेवन्ति कोणते सदा तद्भाव भावितः. आमचा शेवट कसा असतोय बघा. आमचा शेवट शेजाऱ्यांवर अवलंबून नाही, नातेवाईकांवर अवलंबून नाही, आमच्या कुटुंबावर अवलंबून नाही, आमच्या घरातल्यांवर अवलंबून नाही. आमचा शेवट आमच्यावर अवलंबून आहे. काय करायचं ते कोणीही सांगू शकत नाही, दाखवू शकत नाही. तुमच्यात परिवर्तन मी करणार नाही, तुम्ही माझ्यात परिवर्तन करणार नाहीत. आपल्या सगळ्यांमध्ये परिवर्तन करणारे संत आहेत. म्हणून माऊली म्हणतात, आपली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावे. प्रत्येकाने प्रयत्न करायचे आहेत, प्रत्येकाने प्रयत्न करायचे आहेत. शेवटच्या वेळी कोणी सोडवणार नाही आपल्याला. कोणाचा अधिकार नाही आपल्याला सोडवायचा. पण जगद्गुरु तुकोबा म्हणतात, ज्याने तुम्हा आम्हाला आईच्या गर्भातून सही सलामत सोडवलंय ना,
तुका म्हणे तुला सोडविना कोणी एक चक्र पाणी वाचून या. तोच देव, तोच भगवंत, तोच पांडुरंग परमात्मा तुम्हा आम्हाला शेवटच्या वेळेला सोडवणार आहे. म्हणून आपण अखंड काय करावं? त्या भगवंताचं नामस्मरण करावं. आमचा शेवट कसा असावा याची ओळख करून देत असताना 8व्या अध्यायातील 6व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात, यम यम वापी